सगळ्यांच्या भावना या समाजाच्या 1-2 मिनिटं खाली बसतात खाली बसा गेली तासभर खाली बसून द्या. अरे रावसाहेबांना जागा द्या. शिवसाहेब कुठे आहे? नाही ना असू दे. इथं फक्त जरा उठा आणि खुर्च्या नको कोणाला आता हे बघा आपल्या समाजाच्या गेल्या अनेक वर्षाच्या भावना सातत्याने तुमचा केलेला पाठपुरावा जरा थोडी आपण उभारलेली उपोषण करते थोडीशी या सगळ्या लक्षात घेऊन आपल्या समाजातल्या काही मंडळींनी सांगोला शहरामध्ये जागा बघून त्या ठिकाणी जुना कमलापूर रोड आहे आपला रेल्वे स्टेशन आता बोगदा झालेला आहे तो रस्ता आता रद्द झालेला आहे कागदोपत्री आता रद्द करायचा प्रस्ताव आपण घेतोय त्या ठिकाणची 5 गुंठ जागा आपल्या स्मारकासाठी आणि समाजासाठी मागणीचा आता परवा कालच अर्ज दिलेला आहे अगोदर जागा अडचणीची होती त्यामध्ये आता सगळं बसून आम्ही असं ठरवलेलं आहे हा आयडेंटिफाईड म्हणतो मी आयडेंटिफाईड जागा ती अतिशय चांगली जागा आहे त्याच्यात काही अडचणी त्रुटी आपल्याला दूर करून ती आपल्या ताब्यात घ्यायचं आहे आज आम्ही विनंती केली की तुम्ही आमरण उपोषणाला बसलेला आहात तुमच्यामध्ये आमच्यामध्ये काही वेगळा अंतर किंवा दुरावा नाही पिढ्यानपिढ्या आपण सगळी मंडळी एकत्र राहत आहोत हे सगळं व्हावं ही आमची मनापासूनची भावना आहे तर त्यामध्ये आम्ही विनंती केली त्यात आता असं फायनल निर्णय झाला की तुमची जी पंच कमिटी आहे त्यांनी बसून तो प्रस्ताव 5 वाजेपर्यंत तयार करून प्रस्तावाचं सही करून एक कॉपी तुमच्या समाजाच्या मंडळींकडे द्यायची आणि ती जागा जी आता शिवसाहेब दाखवतील त्या ठिकाणी आपला एक चबुतरा आपण तयार करून घ्या 5-6 वाजेपर्यंत त्या चबुतऱ्यावर आपल्या समाजाचा झेंडा राहून तिथंच आम्ही त्या ठिकाणी पुतळा बसवणार आहोत अशा पद्धतीचा निर्णय झालेला आणि हे सगळं पूर्ण करेपर्यंत आमची सगळ्यांची जबाबदारी राहील बापूची माझी व्यासपीठावर बाळासाहेब असतील आपल्या सगळ्यांची हे झालं जागेचं आपल्या महामंडळाच्या मागणीच्या संदर्भामध्ये मी काल मुंबईला गेलो होतो जाऊन आलो बापू अगोदर जाऊन आले आज आपल्या मिटिंगचा तिथे अजेंडा निघेल महामंडळ जे आपलं स्थापायचं आहे त्याच्यासाठी तुमच्या त्या विभागाचे मुख्य सचिव त्यांची एक बैठक विधान भवनामध्ये लावलेली आहे त्याचा अजेंडा आज मिळेल आपल्याला बुधवारी गुरुवारी ती बैठक असेल आपले प्रतिनिधी त्या बैठकीला येतील आणि त्यामध्ये आपल्या महामंडळाचा प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावू आणि पुन्हा एकदा शिष्टमंडळ आपण या राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यावर चर्चा करून महामंडळाचा सुद्धा प्रश्न बऱ्यापैकी आता रस्त्याला मार्गस्थ झालेला आहे आणि म्हणून आता आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी विनंती करतो की चबुतरा तुम्ही जागा बघा चबुतरा बांधा झेंडा राहू तिथं आपण आणि इथं येऊन त्यांना लिंबू सरबत देऊया असा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीने ही मागणी आपण आता ती ठरलेलं आहे ती पार पाडायची जबाबदारी आमची राहील एवढंच या निमित्तानं सांगतो आणि हा पूर्ण होईपर्यंत आमची सगळ्यांची बांधिलकी अशी जाहीर करतो तुम्ही आता शिवसाहेब तुम्ही आता जावा कार्यालयात 10 मिनिटात येतील त्यांच्या कोर कमिटीची बैठक होईल आणि ती ठरवून आपण सगळ्या गोष्टी पूर्ण करू तुम्ही सर्वजण येण्याच्या अगोदर उपोषणाला बसलेले लोक आणि काही कार्यकर्ते यांच्याबरोबर सविस्तर चर्चा 2 मागण्या ज्या आहेत
ते आपल्या सांगोला तालुका आणि शहर यांच्या हद्दीत आणि 2 मागण्या या शासकीय स्तरावरच्या या मागण्याच्या संदर्भानं तुम्हा लोकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा यासाठी मी अगोदरच पत्रव्यवहार केलेला आहे. त्यावेळी उपोषणाचं काही मला माहीत नाही, परंतु तुम्ही पुस्तकात किंवा जरी काही 5-6 जण लोक आली होती त्यानुसार ते पत्र दिलेलं आहे. गुरुवार मुख्यमंत्री दौऱ्यावर आहे. शक्यतो आपल्याला शुक्रवार तारीख मिळा असं वाटतं. मुख्यमंत्र्यांची तारीख मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू. जो प्रश्न तुमचा भावनिक अत्यंत तीव्रतेचा आहे तो शहरात आपल्याला एक 5 गुंठ जागा आणि त्या ठिकाणी राजरे साहेबांचं स्मारक यासाठी आजच्यापासून त्याची प्रक्रिया चालू केली. आज काही तुमच्यातील नेते मंडळी आणि सीओ साहेब एकत्र बसून प्रस्ताव तयार करा. टेंटेटिव्हली जागा तुम्हाला कुठली अंदाजे मिळणार आहे ती त्या ठिकाणी बघून घ्या. त्या ठिकाणी एक कट्टा स्थापित करा आणि समाजाचा हा गुलाबी झेंडा आपला राहू की लोणारी समाजाची आरक्षित जागा झाली असे आपण सर्व समाजाला एक भावना निर्माण करून दिली आणि पत्रव्यवहार हा चालत राहील. तो वेगाने कसा होईल याची धडपड आपण सर्व जुळून करू. 4 दिवसात होते 2 दिवसात असं शब्द देऊन चालणार नाही. दररोज तुमच्या गाठी भेटी होणार आहे. प्रक्रिया सुरू झाली हा प्रत्येक टप्प्यावर त्याचा तीव्रतेने आपण पाठलाग करू. हे काम वेगात कसं पूर्ण होईल याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करू. तुमच्या सर्व 4 मागण्या निश्चितपणाने शासन मान्य करेल अशा प्रकारे मी आभार चेतनसिंग केदार साहेब सगळ्या पक्षाची लोक ताकद लावून या मागण्या पाठीमागे आम्ही उभा आहोत. आता उपोषण सोडायची आमची कळकळीत त्यांना विनंती आहे, परंतु त्यांचं थोडंसं मत असं आहे की जागा निश्चित झाली आम्ही उपोषण सोडतो. जागा तुम्ही निश्चित करा. पट्टा बी तुम्ही तातडीने तिथे बांधून घेण्याची व्यवस्था तातडीने करा आणि झेंडा राहा. तर मी तुम्हा सगळ्याची माफी मागतो. माझी काय तब्येत बरी नाही. झेंडावरून मी काढली नव्हतो. झेंडावंदनासाठी म्हणून मी आज बळजबरीने आलो होतो. दीपक आणि सागर पाटील त्याचे केला तिथे झेंडा रोवतील. जागा निश्चितपणानं तुम्हालाच मिळेल याचा मी सर्व या नेत्यांच्या वतीने शब्द देतो. त्या शब्दात बदल होणार, काही झालं तरी बदल होणार नाही. नगर विकास खातं मुख्यमंत्री साहेबांच्याकडे स्वतःकडे आहे. या कामात कुठं अडथळे फक्त आता काय अनेक यांच्या हाती आहे त्या चालत आलेल्या. उदाहरण आपण मागणी केली तर सोलापूरचं कार्यालय 1 महिना हरकती तक्रारी जमा प्रसिद्धीकरण देतं. त्याच्यावर तक्रार कुणाची काय बघतो त्याचा निपटारा करतो वर पाठवतो. त्यांना वेगात थोडं करायला सांगू. महिना लावू नका. 8-15 दिवसात तुमचा प्रस्ताव तक्रारी बघून द्या. सर्व ठिकाणी प्रयत्न करणं तुमचं माझं सर्वांचं काम आहे. तुमच्या भावनाशी मी दीपक चेतनसिंग केदार सर्वजण यात सहभागी आहोत. निश्चितपणानं हे काम सांगोल्यातून होतं. विष्णुपद दादरे साहेबांच्या स्मारकाची तीव्रता आणि महामंडळ सांगोल्याच्या चळवळीत होतं याचा तुमच्या एवढाच आम्हाला आनंद. आपल्या सांगोला तालुक्याला एक यश मिळालं. महाराष्ट्राचा सगळा लोणारी समाज सांगोल्याच्या लोणारी समाजाचं मनापासून धन्यवाद देऊ, अभिनंदन मानत अशा पद्धतीनं आपण एक काम करूया एवढा शब्द देतो. आणि तुम्ही सर्वजण
या चौघांना उपोषण सोडायला विनंती करा आणि आज हे उपोषण सुटावं आणि शक्ती कुठं दोघे पळून जाणार दररोज तुमच्यापाशी जाणार माझं प्लॅनवर काय तुझी सही येतात पाठवली परवा यांच्या पत्राच्या अधिकार आहे आपल्या पत्रात काही आता दिलं आपल्याला पत्र सेव साहेब तरी पुढे पाहिजे माझ्या पत्रावर पुढे आला लक्षात तुला काय पाहिजे मी सह्या 4 ठेवून जातो 4 पत्र ऑलरेडी तुझी पत्र माझी मुंबईमध्ये पोहोचायची फक्त त्यातला एक मुद्दा माझ्याकडे नव्हता वस्तीला बाकी 3 मुद्दा ऑलरेडी मी माझ्या पत्रात टाकून वर कळवलेला वस्तीला मुद्दा एक पुणे मुंबईचा माझ्याकडे नव्हता ती मुद्दा आता नवीन ॲडिशनल आपण करू प्रयत्नाला यश 100% येणारा विश्वास बाळगा काळजी करू नका तुम्हाला सगळंच माहित आहे का कायची करताय ते मुख्यमंत्री साहेब ऐकतेच आपलं होतंय कामा मला पूर्ण विश्वास त्यात कुठेही अडचण येणार ना पण या प्रक्रिया आहेत त्या चालत राहते याची अडचणी असते शासकीय नियम असते त्यांनी उदाहरण येणार दिले उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना दिली माझी आत्ता परवानगी 29 ऑगस्टला तुझं टेंडर 5 वर्ष जवळपास 5 वर्षात पदरात 27-28 बैठक आहे एखादा पाटलाकडनं शासकीय पातळी तर आम्ही बरोबर मला एकट्याला जावं आम्ही कधीच दोघं म्हणा जिथं बैठक सोलापूरला लागू सोलापूरला लागू मुंबईत लागू बैठक मुंबईमध्ये तुमच्याबरोबर सर्व शासकीय पातळीवर आम्ही पूर्ण वेळ देतोय नेते आपले 105 आमदार मोठे तुम्ही आमचे भाऊ घराने अक्षरा या बरेच साहेबात तशी तुम्ही केदार साहेब जरा जोर लावा तुम्ही यांना घेऊन जावा त्यांना खरं वाटत नाही अजून पेटलं मला कळत नाही होतंय विश्वास ठेवा फक्त काय झालंय तुम्ही दडपण केली नवचरांनी कबूल केली गावाकडे बी कोणी या बाबतीत भेटले नाही माझ्याकडे गेले इतकी दडपण आम्हाला सोडून होत राहिल्यामुळे घोटाळा झाला थोडं आम्हाला बरोबर घेऊन झाला असतं तरी आतापर्यंत आपण यश मिळवून दिलं थोडं आम्हाला बाजूला तू धडपड केली नायासाहेब म्हणत नाही पत्रव्यवहार झाले मान्य परंतु थोडंसं वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे तर आपण सगळ्या पद्धतीने जाऊ सगळे मिळून जाऊ आणि एकजुटीने ह्यात यश मिळू एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता एक अनेक लोक आहेत 2 मिनिटात सगळे सांगतो ज्यावेळेस म्हणजे बऱ्याच दिवसापासून आपल्या या आंदोलन चालू होतं म्हणजे मागण्या चालू होत्या की लादरे साहेबांचं स्मारक या ठिकाणी व्हावं आणि त्यासाठी पत्रव्यवहार झालेले होते बऱ्याच गोष्टी होत्या नंतरच्या काळामध्ये आताही लगेच आपण आंदोलन कोणत्याही परिस्थिती मिळावी यासाठी जरा थोडंसं तीव्र करण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस आंदोलनाची आपली तारीख ठरली त्यावेळेस ते आंदोलन आमरण उपोषण असेल हेच आपण घोषित केलेलं होतं आणि आमरण उपोषण घोषित केल्या समाजाचा मला अभिमान यासाठी वाटतोय आपल्या की आम्हा एक तालुक्यातला समाज असा राहिला नाही की त्या समाजाने आम्हाला पाठिंबा दिला नाही एक राजकीय पक्ष असा राहिला नाही की त्या राजकीय पक्षाने आम्हाला पाठिंबा दिला नाही म्हणजे अनेक वेळा वारंवार सगळ्याच पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब असतील आपण असाल बापू असतील जे 2 वेळा आले बाळासाहेब ही सगळी मंडळी सातत्यानं आले सपोर्ट होतो पण आम्हाला विश्वास या गोष्टीचा बसत नव्हता की आजपर्यंत आम्ही कधी मागितलं नाही आणि न मागता तरी कोणी देणार नाही आणि मिळेल का नाही याची शाश्वती नव्हती मग काल दिवसभर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की सांगोला शहरामध्ये बऱ्याच जागा आहेत परंतु ते सगळे शासकीय रिझर्वेशन असल्यामुळे त्या जागा आपल्याला मिळत नव्हत्या त्यासाठी बऱ्याच तांत्रिक बाबी आपल्याला पार कराव्या लागत होत्या आणि मग एक जागा आपण त्यांना सुचवली आता अधिकारी वर्गाचे मी पुन्हा आभार मानतो की त्यांनी बहुतांश जबाबदारी किंवा विश्वास आपल्यावर टाकला की तुम्ही आम्हाला सांगा
म्हणजे त्यांनी काही आडमुठी भूमिका घेतलेली नाही. तुम्ही आम्हाला सुचवा, त्याच्यावर आपण मार्ग काढू. आणि मग असं ठरलं की जो महात्मा फुले चौक आहे, त्या महात्मा फुले चौकातून पूर्वीचा जो कमलापूर रोड होता की जो आता बंद अवस्थेत आहे रेल्वे स्टेशन पर्यंत, तो एंड झालेला आहे. तर त्या रस्त्यावरती 5 गुंठ जागा आपल्याला स्मारक आणि लोणारी भवनासाठी मिळावी, हा प्रस्ताव आपण रात्री 9 वाजता सीओ साहेबांकडे दिलेला आहे. आता त्यांचं असं मत आलेलं आहे की त्यालाही काही मोजणी वगैरे करावी लागतात, त्या तांत्रिक बाबी आहेत. परंतु आपण या मतावरती ठाम आहे की त्यांच्याकडून आपल्याला जसा पाहिजे तसा प्रस्ताव घेणार आहोत आज 5 वाजेपर्यंत. आणि तो प्रस्ताव पुढे पाठवण्याची जबाबदारी ही त्यांच्या कार्यालयाची असेल आणि त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी या राजकीय मंडळींची असेल. आम्ही एवढं मोठं नाही की काम धंदा सोडून मंत्रालयात जा, कलेक्टर ऑफिसला जा. हे तुम्ही तुमच्या कामामध्ये प्राधान्याने आमचं काम करून द्यायची जबाबदारी तुमची आहे. आमच्या कामात काम झालं काय, एवढंच कामाला धन्यवाद. आभार आहे. दुसरी गोष्ट असं ठरलेलं आहे, आता ती जागा आपल्याला देण्याची सगळ्यांची म्हणजे प्रशासकीय आणि या मंडळींची प्रतिनिधींची ही मानसिकता झालेली आहे. प्रश्न हा आहे की कालपासून आपल्याला याची भीती वाटत होती की या शहरामध्ये आपली संख्या अत्यंत कमी आहे आणि जागा मोक्याच्याही सगळ्यांना मान्य करावं लागेल. आणि त्यामुळं इतर कोणी त्याच्यावरती डोळा ठेवून आपल्याला तिथं पुन्हा चेंगरचेंगरी करतील ही भीती आपल्याला पहिल्यापासून होती. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या मंडळींना आपण असं वधवून घेतोय की त्याचं संरक्षण देण्याची, संरक्षण म्हणजे पोलिसासारखं नव्हतं, तिथं कुठली अडचण आली तर या सर्व मंडळींनी येऊन आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं आहे. हे उभं राहण्याचं यांनी आपल्याला तसं आश्वस्तही केलेलं आहे. आता हे लगेच गेलं प्रस्ताव झाला म्हणजे काम होणार नाही. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं समाज भवन आणि स्मारक उभं करायचं आहे आणि त्याची सुरुवात आपण आजच करणार आहोत. प्रस्ताव तयार झाल्या लगेच त्या ठिकाणी आपण एक चबुतरा तयार करणार आहोत आणि त्या चबुतऱ्यावरती या लोणारी समाजाचा गुलाबी ध्वज आज डौलाने फडकणार आहे. आणि तो गुलाबी ध्वज ही मंडळी येऊन तिथं रोवणार आहेत. लक्षात घ्या, यांच्या हस्ते आज या स्वातंत्र्य दिनी, या गुलाबी ध्वजाचा देखील स्वातंत्र्य दिन आपण साजरा करणार आहोत. म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या समाजाला संरक्षण मिळेल ही आमची धारणा आहे. मगाशीच सांगितलं झेंडा लावायला पहिला पुढा मी असेल आणि आम्ही बापू दोघं मिळून राहू, काळजी करू नका. आणि हे सगळं झालं की झेंडा लावायच्या वेळेला ही मंडळी तिथे घेऊन या, तिथेच आपण, तुम्ही नसताना तुमचं नाव घेतलेलं आम्ही. सचिन देशमुख साहेब, तुम्ही उशिरा आला पण तुम्ही नसताना सुद्धा आम्ही तुमच्या पक्षाचं नाव घेतच असतो आणि तुम्ही लोणारी समाजाच्या कायम जवळचे आहात ही मान्य. सगळ्यांचा आभार मानून बैठकीचं कामकाज संपलं.